हॅलो, माझं नाव आहे सोहम शहापुरे. आज मी आणि माझे ग्रुप मेंबर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक शॉर्ट स्टोरी. या स्टोरीमध्ये मी एक मिडल क्लास मुलाचा किरदार निभवत आहे. त्या मुलाच्या रोजच्या रोजच्या लाईफमध्ये जे पण तो चॅलेंजेस एन्काउंटर करतो, आम्ही त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला प्रस्तुत करत आहोत. मी कटकी तुषार. या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक मित्राचा काय किरदार निभावलेला आहे. तर आपल्या परिसरामध्ये खूप काही असे माणसं असतात की त्यांनी दुसऱ्यांकडे पाहून स्वतःला सॅड फील करतात. तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही असा एक संदेश पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की दुसऱ्यांकडे बघून सॅड फील न करावे. जे आपल्याकडे जे आहे तेच मौल्यवान समजून ठेवा. नमस्कार, माझं नाव पंकज भगत. मी या शॉर्ट व्हिडिओमध्ये मिडल क्लास मुलाच्या मित्राचा रोल निभावला आहे. माझं काम हे आहे की त्याला चांगलं समजून सांगायचं आहे आणि बरोबर मार्ग दाखवायचा आहे. नमस्कार, माझं नाव आयुष संदीप पाटील. मी आमच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक श्रीमंत मुलाचं पात्र निभावलेलं आहे. ह्या श्रीमंत मुलाला खूप महाग महाग गोष्टी घेण्याचा, ट्रिप्सवर जायचा खूप शौक आहे आणि त्याला ह्या सर्व गोष्टींचा खूप गर्व आहे. तो काय झालं, असं एकटा का बसलाय? असंच बस. काय झालं? काही झाले का? चेहरा पडल्यासारखा दिसतो. खूपच असं उदास. पण त्याला कोण काय बोललं का? असंच बसलंय. अरे काहीतरी झालंय, असं एकटा एकटा नाही बसत तू. नाही, मला असं वाटतं तुला कोण काहीतरी बोललंय. ते आता झालं हे की काय म्हणतो आयुष? मजेत आहे. मस्त मस्त. तू अरे मी तर मजेतच असतो भाई. मी नवीन वॉच घेतली आहे. नवीन वॉच बघू. हा, फ्रॉम कुठली आहे? टायटन लिमिटेड एडिशन आहे. किती पडली? 5,000ला. 5,000? शॉक व्हायची काय नाही, नॉर्मल असतात वॉचेस इतक्या येतात. मला खूप शॉक आहे, मी खूप घेऊन ठेवलेले आहेत कलेक्शन वगैरे. या सुट्ट्यांमध्ये कुठे गेला होता की नाही गेला होता जायला? सुट्ट्यांमध्ये असं तर मी तर कुठे काही खास गेलो नाही रे. तू? मी तर गेलो होतो भाई, गोवा वगैरे गेलो, क्लबिंग वगैरे केली, पार्टी चिल करून आलोय. ते गोव्याचा फेमस सी फूड खाल्लाय? हा ऑब्विसली, गोव्याला गेल्यावर सी फूड तर खायलाच लागेल ना, फेमस. मजा केली मग. अरे एकदम. बाकी मग? बाकी काय नाही म्हणजे. अच्छा. अच्छा, एवढंच ना? तू काय घेतो त्याच्या मनावर? त्याच्यासारखंच राहतो. सो नाही रे, पण कधी कधी वाटतं की माणसाला सुखानं जगण्यासाठी पैसे हे गरजेचेच नाही. ऐक सोहम, तू जे बोलतोय ना ते मी मान्य करतो. मला गरजा पूर्ण करायसाठी पैशांची गरज असते, पण इतकी पण नसते की तू जितका विचार करतो. कारण आपल्याला पैशापेक्षा पण जास्त मौल्यवान वस्तू आपल्याकडे आहे, म्हणजे आपली माहिती. त्याच्याकडे मौल्यवान घडी असते तरी काय वाटतं? आपल्याकडे मौल्यवान टाइम आहे की आपण मित्रांसोबत टाइम स्पेंड करू शकतो. त्याच्याकडे मित्र आहेत ना तसे, त्याचं मौल्यवान घडी असून काय झालं? तो शूज घालतो म्हणजे काय? का तू त्याच्या बरोबरचा नाही असू शकतो? तो गेला होता गोव्याला, सी फूड खाल्ले, क्लबिंग केली, सगळं केलं. चल आपण पण जाऊ. आपण आपल्या छोटं वडेवाल्याकडे मस्त वडापाव एन्जॉय करूया. चल. जाऊ दे, तुम्ही जाऊन या, मी नंतर येतो. जाऊ दे. चल चल चल. आपण परत कर, हे असं नसतं झालं. पैशांच्या गोष्टीमध्ये नाही यार. फोन कट करतो.
जसं तुम्ही पाहिलं आमच्या व्हिडिओमध्ये माझा जो कॅरेक्टर होता त्यांनी दुसऱ्यांकडे काय आहे ह्याच्यावर जास्त लक्ष देऊन स्वतःच्या आयुष्यातलं सुख गमावलं. तर आम्ही हेच तुम्हाला संदेश देत आहोत की तुमच्या डोक्यात भलेही दुसऱ्यांकडे जे आहे ते तुम्हाला जास्त अमूल्य वाटत असेल, पण तुमच्या मनात प्रेम हेच सगळ्यात अमूल्य असतं. तशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं, खरा वेळ हाच सर्वात महागडा असतो. कोणासोबत वेळ घालवतो, कोणासाठी वेळ देतो, हे आपलं खरं इन्व्हेस्टमेंट आहे. पैसा परत मिळू शकतो, परत वस्तू विकत घेऊ शकता, पण गेलेला वेळ हा परत नाही मिळू शकत. म्हणूनच योग्य लोकांसोबत दिलेला वेळ हा जीवनातील सर्वात मौल्यवान ठेवा आहे. कधी कधी वडापावच्या 2 घासांमध्ये इतकी खरी मजा असते की ती 5 स्टार हॉटेलच्या डिनरपेक्षाही जास्त वाटते. कारण खरा आनंद हा पैशांमध्ये किंवा महागड्या गोष्टींमध्ये नसतो, तर तो आपल्या मनाच्या समाधानामध्ये दडलेला असतो. मैत्री, नाती ही आपण या जगामध्ये कमावू शकणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाग ट्रिप्सवर जाणं हे सर्व तुम्हाला काही क्षणाचा आनंद देत असतात, पण जे आपले मित्र असतात, जे आपले नातेवाईक असतात, ते आपल्या खराब वेळेत आपल्या खांद्याला खांदा लावून उभे असतात. धन्यवाद.